हा जो उत्सव आहे हा 18 पगड जातील 12 बलुतेदार मिळून सर्व जाती धर्मांनी हा मिळवलेला उत्सव आणि ही जी खानदेशी मंडळी तुम्ही आज आमच्या पाठीमागे बघताय ही आपली उपजीविका नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। नमस्कार, ही बातमी आहे पुणे जिल्ह्यातील चाकण येथील कानबाई माता महोत्सव 2025 ची। आज दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी श्रेया लॉन चाकण येथे कानबाई माता महोत्सव 2025 गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे। कानबाई माता महोत्सव म्हणजे खानदेश बांधवासाठी एक भक्तीचं पर्वणीच असते। हे बांधव सर्व कामे बाजूला ठेवून या महोत्सवाला हजेरी लावत असतात। यावेळी कानबाई माता देवीचे पूजन व हवन करून स्थापना केली होती। या व तिसऱ्या दिवशी या देवीची चाकण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अशोक वनरासे यांचे सांस्कृतिक भजनाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले व जमलेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी रामदास आबा धनवटे, तालुका अध्यक्ष शिवसेना उबाटा पक्ष, गणेश नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोरसे यादी प्रामुख्याने उपस्थित होते। आयोजकाच्या वतीने उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन खानदेश मित्र मंडळीच्या वतीने करण्यात आले होते। धन्यवाद। सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी, महाविकास आघाडीचे आमचे सर्व सहकारी सातत्याने आपल्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आई कानबाई मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो आणि असाच आशीर्वाद आपल्या कानबाई मातेचा गेल्या वर्षी तुमच्या सर्वांच्या निमंत्रणाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला आणि खऱ्या अर्थाने कानबाई माता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पावन झाले आणि त्या माध्यमातून या खेळावरती विधानसभा मतदारसंघाचा आमदार होण्याचा मान आई कानबाई मातेच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्व युवा वर्ग महिला भगिनींच्या आशीर्वादानं या ठिकाणी लाभला। थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सर्व समाज बांधवांचे समस्त खानदेशी बंधू आणि भगिनी आपल्या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या माध्यमातून आपण सर्वजण आलेलो आहात। आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या या परिसरामध्ये अडचणी या ठिकाणी निश्चित येणार नाही, परंतु जरी आपल्याला कोणत्या छोट्या मोठ्या अडचणी आल्या तर निश्चित या ठिकाणी आम्हाला कळवा। आपल्याबरोबर आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। आज आई कानबाई मातेच्या आशीर्वादाने सर्व खानदेश बांधव आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो। शेवटचा एक गाणं घ्या पटकन चला। अशोक भाऊ
नमस्कार, आपण आहोत या कांबळे माता मंदिर 2025 चाकणमध्ये ज्या पद्धतीने कांबळे माता मंदिर त्याबद्दल फक्त हजारो लोक या चाकणमध्ये आपल्यामध्ये पाहायला मिळते. नमस्कार, एक 2 मिनिटं फक्त थोडेसे 2 मिनिटं पण नमस्कार, आज आपण आलेलो आहे चाकणमध्ये कानबाई माता महोत्सव 2025 यांचा इथे उत्सव केला जातो. सर्वत्र खानदेश मित्र मंडळ किंवा खानदेशातील सर्व बंधू भगिनी या कानबाई माता महोत्सवामध्ये चांगल्या पद्धतीने उत्सव केला जातो आणि आनंदित होतो. यांचा एक उत्सव असतो, पूर्व असतो. आपण इथं बघतो, इथे सर्व इथं पब्लिक इथे उपस्थित आहे. गेल्या 3 वर्ष माता महोत्सव निमित्त आम्ही सर्व खानदेश परिवार या ठिकाणी आम्ही एकत्र येत असतो आणि हा जो उत्सव आहे हा आम्ही सर्व गोडीगुडामध्ये साजरा करत असतो. आता हा कार्यक्रम शनिवारी चालू झाला. शनिवारी आमचा रोज पूजन हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर काल पूर्ण कांबळे मातेचा आमचा त्या ठिकाणी स्थापना झाली व रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या सर्व खानदेशी बंधू भगिनी असतील त्यांचा नाद घालण्याचा कार्यक्रम झाला आणि आज सकाळी श्रेयावासूतून ही मिरवणूक चालू झाली. इथे आमचं सर्व आयोजक मंडळी आमचे त्यांनी गेल्या 1 महिन्यापासून जे अथक परिश्रम घेतात त्याचं एक फळ आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम आमचा यशस्वीपणे साजरा होत असतो. धन्यवाद. आपण काय सांगू शकता? श्रेय कमिटी आज मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे. तरी आपली सर्व कमिटी खानदेश ही कानबाई माता ही खानदेशी लोकांची आराध्य दैवत आहे. कानबाई माता ही खानदेशी लोकांची आराध्य दैवत आहे. त्याचा हा उत्सव हा आमचा पारंपरिक उत्सव आहे, ज्याच्यामध्ये आम्ही गावाकडे सुद्धा याच गोष्टीनं खूप मोठा सहभाग घेत असतो आणि ही चालीरीती आज आम्ही आमच्या चाकण नगरीमध्ये पूर्ण जल्लोषामध्ये साजरी करतोय. तुम्ही बघताय आमच्या मागे केवढा मोठा चाकण नगरीमध्ये कानबाई मातेचा उत्सव हा असाच दरवर्षी साजरा होणार हे आम्ही सर्वांना ग्वाही देतो. जय खानदेश. नमस्कार. आपण बघतोय आज इथे खानदेश मित्रमंडळाच्या वतीने किंवा खानदेश मधील सर्व बंधू भगिनीच्या वतीने कानबाई माता महोत्सव 2025 इथे सादर होत आहे. चाकणमध्ये चांगल्या पद्धतीने यांचा महोत्सव चांगला आपला भक्तिमय वातावरणामध्ये याची पर्वणी होतोय आणि भक्तींसाठी कसे आपण या भाऊशी हा जो उत्सव आहे हा जो उत्सव आहे हा 18 पगड जाती 12 बलुतेदार मिळून सर्व जाती धर्मांनी हा मिळवलेला उत्सव आणि ही जी खानदेशी मंडळी तुम्ही आज आमच्या पाठीमागे बघताय ही आपली उपजीविका साधण्यासाठी इथं आलो. पण आपलं खानदेशाची संस्कृती या पुण्यासारख्या मोठ्या नगरीत आम्ही दाखवतोय. सर्व समाज एकवटलेला असतो या कार्यक्रमासाठी. इथं कुठल्या जातीभेदाला थारा नसतो, कुठल्याच गोष्टीला थारा नसतो. कानबाई माता हे तुम्हाला माहिती आहे की खानदेशातलं आराध्य दैवत आहे. प्रत्येकाला गावाकडे जाणं शक्य होत नाही म्हणून समस्त खानदेश बांधव ह्या 3 दिवसासाठी एकत्र येतो आणि कायम एकत्र असतो. याच्यातलं एक काम आज अजून एक असं होतं
की खानदेशी लोकांच्या अडचणी आम्हाला कळतात, ओळखी पाळखी होत्या त्या लोकांची, आणि यांच्या अडचणीत आम्हाला मदत करू शकतो. या कानबाई माताच्या रूपात सगळी लोक इथे एकवटतात आणि त्यातनं ही एकीकरण वाढत जातं. खूप छान उपक्रम आहे तुमचा, परंतु तुम्ही या उद्देशातून एकमेकाच्या सुखादुःखात निर्माण होतात का? हे उद्देश सर मुळात ही कानबाईचा शिरो आहे की एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहतात. आता ही पब्लिक गोळा झाली आणि त्याच्यातनं काय होतं, जी नवीन माणसं आम्हाला जोडतात त्यांच्या अडचणी आम्हाला कळतात. त्यांना समजा कंपनीत काम करताना धन्यवाद भाऊ, धन्यवाद. आज आपण चांगल्या पद्धतीने आपण येतोय. धन्यवाद. आज आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24. मी गजेंद्र चाकण, पुणे.